पावसाळा अजून आलेला नाही यावर्षी. खूपच वेळ लावलेला आहे पावसानं. त्या संदर्भात मी एक कविता लिहिलेली आहे, ऐकवतो. का कुणास ठाऊक तो कुठे लपलाय? का कुणास माहीत तो कुठं दडलाय? का रे माझ्या पावसा कुणावर तू रुसलाय? तुझी वाट बघून थकलो आम्ही आता. तुझी वाट बघून थकलो आम्ही आता. लवकर हजेरी लावून ये रे बाबा आता. तुझ्या काळ्या ढगांनी व्यापून टाक सर्व निळे आकाश. भिजवून टाक माझ्या गाई गुरांना लेकरांना. बळीराजाच्या रानाला हळूहळू सावकाश. घरचं म्हातारं कशी आतुरतेनं बघतंय तुझी वाट. लई बैचेन झालंय, मारतंय हरझऱ्या दररोज साठ. जून मास उलटून गेला जुलै आता येत आला. जून मास उलटून गेला जुलै आता येत आला. बळीराजाचा जीव कसा आत बाहेर झाला. अरे कसली परीक्षा घेतोस त्याची, झाली कोंडी एकदम त्याची. बसला पेरून दाना आणि भात, विचारांची आणि शंकेंनी झाला आहे त्याच्या मनाचा घात. काय सांगू पावसा काय सांगू, तुझं नाव ऐकलं की वाटतं एक समाधान. एक मोठा सुटलेला निश्वास, तुझ्या आगमनानं चारी बाजूने दिसते ती हिरवळ. स्पर्शतो तो गार वारा, दिसत्यात त्यात तुडुंब भरलेल्या नद्या. चिंब भिजलेले पक्षी, कोसळणाऱ्या तुझ्या सऱ्या. भरून वाहणारे ओढे, त्या भिजलेल्या पायवाटा. आणि आणि त्या बळीराजाचा चेहरा आणि त्यावर उठलेले हास्य. का रुसून बसलास असा, का द्वेषून बसलास असा. काय चुकले आम्हास कळेना, माफी असावी कायच गवसेना. विठूकडे साकडे घालतो, 40 नारळ अर्पण करतो. गोरगरिबांची सेवा करतो, भुकेल्यांना अन्न वाढतो. एकच शब्द तुला टाकतो, लवकर कृपा असावी बघतो. गरजून आमच्यावर बरसून बघतो, एक विनंती करतो तुम्हास. अशी खूप वर्षाव कर आम्हास, सर्व माणूस जाईल सुखास. आनंदाचे दिवस मिळतील जगण्यास. आनंदाचे दिवस मिळतील जगण्यास. थँक्यू. आणि आशा करतो की पाऊस लवकरात लवकर यावा. थँक्यू सो मच.